परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघ मित्र, आता तुम्हाला दिलेलं असते 10 क्लासला, कोणत्या 10 क्लासला सिमिलॅरिटी, कोणती सिमिलॅरिटी 1.3 आणि ट्रायंगल्स आहे 1.56 बघून घ्यायचं मित्र। आता याच्यामध्ये विचारलेलं त्यांनी की त्या क्वेश्चन मध्ये कोणती टेस्ट आहे ही AASS किंवा AA टेस्ट दिलेला असतात, तर टेस्ट कशी ओळखायच्या बघ मित्रा। सगळ्यात सुरुवातीला दाखवायचं ट्रायंगल PQR, हा PQR LMN अँड LMN बघ मित्र। आता आपल्याला कसं काढायचं त्यांचं सिमिलॅरिटी कोणती टेस्ट आहे म्हणून। सगळ्या PQ, हा P आणि Q, त्यानंतर LM डिवायडेड करायचा अपोजिट मध्ये। PQ दिलेला आपल्याला 6 आणि LM दिलेला आहे 3 आहे ना। 3 1 चा 3 3 2 चा 6 म्हणजे 2/1 इक्वेशन नंबर 1। त्यानंतर आपल्याला Q आणि R M आणि N बघ मित्रा 8 डिवायडेड बाय 4 4 1 चा 4 4 2 चा 8 2/1 इक्वेशन नंबर 2। त्यानंतर आपल्याला आता PR डिवायडेड बाय L आणि N 10 त्याला डिवायडेड बाय 5 5 1 चा 5 5 2 चा 10 म्हणजे 2/2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 3 है ना। 2/1 इक्वेशन नंबर 3। त्यानंतर मित्रा दिलेला आपल्याला आता दाखवायचं आपल्याला फ्रॉम इक्वेशन्स, कोणत्या इक्वेशन्स आहेत आहे की हा सॉरी इक्वेशन्स कोणतं आहे सॉरी 2 and 3 PQ डिवाइड LMQR सेम आहेत ना, MNPR L आणि M म्हणजेच हे जे दिलेले आपल्याला हे कोणती टेस्ट आहे ट्रायंगल्स PQR सिमिलॅरिटी ट्रायंगल्स LMN हे दिलेले आपल्याला बाय कोणती टेस्ट आहे SSS टेस्ट। का बरं? कारण की हे काय तिन्ही सारखे आहेत, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब।